नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयाचा आहे. या दिवशी जर घरामध्ये काही विशेष उपाय केले तर त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. लक्ष्मी आणि विष्णूची पूजा देखील या दिवशी केली जाते. या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्र पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यांच्या मूर्तीला पिवळ्या रंगाची फुले देखील या दिवशी अर्पण करावीत आणि तुपाचा दिवा लावावा. या दिवशी अन्न, वस्त्र, जल, सोने किंवा चांदी यासारख्या वस्तूंचे दान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पुण्य प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी. अक्षय तृतीयाच्या दिवशी धने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. धने खरेदी केल्याने घरामध्ये धन आणि समृद्धी वाढत असते. त्यामुळे आवर्जून अक्षय तृतीयाला धने खरेदी करावेत. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी 5 पिवळ्या कवड्या लाल कपड्यामध्ये बांधून त्या आपल्या तिजोरीत किंवा आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवाव्यात. यामुळे आर्थिक लाभ होतो. अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री हळदीच्या 5 गाठी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होत असतात. ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतात तर त्यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी नारळ घेऊन आपल्या गोत्राचे नाव घ्या आणि पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तो नारळ पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा आणि आपल्या मनोकामना व्यक्त करा. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी मातीची भांडी किंवा मडके मंदिरात दान करावे आणि भगवान शिवशंकर व पार्वतीचा रुद्राभिषेक करावा. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घाला आणि तिची पूजा करा. भगवान विष्णूला भोग अर्पण करताना त्यामध्ये तुळशीचे पान नक्की ठेवा. या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणे हे देखील शुभ मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. यासाठी आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवावीत. स्नान केल्याशिवाय तुळशीला जल अर्पण करू नये. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून तुळशीची पूजा करू नये. लक्ष्मी आणि कुबेरची पूजा या दिवशी करावी. या दिवशी देवी लक्ष्मी आणि धन समृद्धीची देवता कुबेर यांची विशेष पूजा करावी. त्यांना पिवळ्या रंगाची फुले आणि मिठाई अर्पण करावी. त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजावर आणि पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालण्याला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि 7 प्रदक्षिणा कराव्यात. यामुळे आर्थिक समस्या दूर होत असतात. सोने किंवा चांदी खरेदी करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी थोडे तरी सोने खरेदी करावे. यामुळे घरामध्ये समृद्धी टिकून राहत असते. अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आवर्जून हे फूल अर्पण करावे. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी जर तुम्ही हे अर्पण केले तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. घरात दक्षिणावर्ती शंख स्थापन करून त्याची नियमित पूजा करावी. या दिवशी ब्राह्मणांना भोजन देण्याला विशेष महत्त्व आहे. ब्राह्मणांना भोजन करून त्यांना वस्त्र आणि दक्षिणा देणे अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे गायी ही देवता समान आहे. त्यामुळे गायीला हिरवा चारा आवर्जून खायला घालावा. आपले घर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणी वास करत असते. या दिवशी थंड पाण्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा माठ दान करावा. ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि 11 पिंपळाच्या पानावर राम नाम लिहून माळेप्रमाणे बांधून हनुमानाच्या मंदिरात अर्पण करावी. तुम्हाला जे काही शुभ कार्य करायचं आहे तुम्ही ते आवर्जून अक्षय तृतीयाच्या दिवशी करावे. या दिवशी नकारात्मक विचार आणि कृती टाळाव्यात. कोणालाही कठोर शब्द बोलू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. लक्ष्मी आणि कुबेराची एकत्र पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. पूजेमध्ये त्यांना पिवळ्या रंगाची फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. लक्ष्मी मंत्र आणि कुबेर मंत्राचा जप सुद्धा करावा.
या दिवशी गौरी मातेची पूजा देखील केली जाते। अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांची पूजा करणे, त्याचप्रमाणे पितरांना तर्पण अर्पण करणे याला विशेष महत्त्व आहे। यामुळे या दिवशी पितरांच्या नावाने दान करावे आणि त्यांची विशेष पूजा करावी। भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। मंदिरात जाऊन देवाची उपासना करणे आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। या दिवशी जप आणि ध्यान केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक लाभ मिळतात। अक्षय तृतीयाचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो, त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही चांगले कार्य अक्षय राहत असते। श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले कोणतेही उपाय निश्चितच सकारात्मक परिणाम देत असतात। त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी हे आवर्जून उपाय करायला विसरू नका। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।